दादा गेले. जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झालंय. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलाय. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शब्द सगळं काही सांगून जाणारे होते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी येत असला तरी दोघांच्या वयात 11 वर्षांचं अंतर आहे. पण एकेकाळी दादांवर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची आणि दादांची मैत्री अशी जुळत गेली की त्यामुळे दादा एनडीएत आले आणि राज्यात महायुती आणखी मजबूत होत गेली. विधानसभेचा निकाल लागल्यानंतरचा दिवस होता. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सर्वत्र सुरू होती आणि महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला गेला की शपथविधी कधीपर्यंत होईल. एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी करत असल्याच्या बातम्या येत होत्या आणि त्यांनी उत्तर दिलं की फडणवीसांचा शपथविधी तर होतोय, पण आम्ही दोघे म्हणजे मी आणि दादा सायंकाळपर्यंत सांगू. तेवढ्यात दादा मिश्किलपणे म्हणाले की मी तर शपथ घेतोय, तुमचं तुम्ही सांगा. या उत्तरावर सगळेच जोरदार हसले आणि तो व्हिडिओ आजही व्हायरल होतोय. पण ते दादांचं एक मजेशीर उत्तरच नव्हतं, तर फडणवीसांनी दादांच्या मदतीने एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मागण्या बाजूला ठेवून कसं सत्तेत सहभागी व्हायला लावलं याचा नमुना होता. फडणवीस हे करू शकले ते फक्त दादांमुळेच. महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागा पाहिजे होत्या आणि एकट्या भाजपनेच 145 जागा लढून तब्बल 132 जागा जिंकून आणल्या होत्या. लाडक्या बहीण योजनेची कमाल झाली आणि शिवसेनेच्या 57 तर राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या. चित्र स्पष्ट झालं होतं आणि भाजपला बहुमतासाठी फक्त 13 जागांची गरज होती, जी सहज पूर्ण केली जाऊ शकत होती कारण अजितदादा सोबत होते. एकनाथ शिंदेंनी टफ बार्गेनिंग सुरू केली. मुख्यमंत्री पदावर दावा केला आणि सगळा खोळंबा झाला. अजितदादांनी जाहीर करून टाकलं की आम्ही महायुतीत निवडणूक लढलीये आणि सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष फडणवीसांच्या सोबत आहे. या एका दाव्याने एकनाथ शिंदे यांच्या बार्गेनिंगची सगळी हवा काढून टाकली. एकनाथ शिंदेंना इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली आणि खाते वाटपातही भाजपचाच दबदबा राहिला, कारण होते अजितदादा. फडणवीसांना अजितदादांची भक्कम साथ मिळाली आणि खाते वाटपच काय, पण पुढे पालकमंत्री पदाचं वाटप करतानाही शिंदेंची पॉवर चालू शकली नाही. ज्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदे अडून बसले होते तिथले निर्णयच फडणवीसांनी होल्डवर टाकले आणि एकनाथ शिंदेंना पुन्हा चेकमेट केलं. दिल्लीतल्या एका भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपची कायम इच्छा होती की शरद पवारांनी एनडीएत यावं, पण एकट्या अजितदादांना सोबत घ्यावं हे केंद्राचं नियोजन नव्हतं, कारण पहाटेचा शपथविधीचा प्लॅन आधीच फसला होता आणि त्यात भाजपला आता रिस्क नको होती. पण फडणवीसांनीच अजितदादांना सोबत घेण्यासाठी तयार केलं. राज्यातल्या सत्तेत एकनाथ शिंदे यांची ताकद प्रचंड वाढत चालली होती आणि फडणवीसांना जर राज्यात होल्ड ठेवायचा आहे तर त्यांना एक ताकदवान नेत्याची गरज होती आणि हा ताकदवान नेता म्हणजे अजितदादांची साथ फडणवीसांना भेटली आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला. हे फक्त मुख्यमंत्री पदापर्यंतच मर्यादित नव्हतं, तर प्रशासनातल्या प्रत्येक निर्णय एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं चित्र असल्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याची साथ भक्कमपणे मिळणं फडणवीसांसाठी गरजेचं होतं. हेच काम अजितदादांनी केलं आणि फडणवीसांना पकड मजबूत करता आली. अजितदादांनी राज्याचा अर्थसंकल्प 11 वेळा सादर केला आणि ते एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले, पण दरवेळी त्यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. जेव्हा कधीही संधी मिळेल तेव्हा दादा मनातली खंत बोलून दाखवायचे. एकदा दादांना फडणवीसांनीही उत्तर दिलं होतं की एका मुख्यमंत्र्यासाठी लागतात ते सगळे गुण तुमच्यात आहेत आणि एक दिवस तुम्हीही मुख्यमंत्री नक्की व्हाल.
अजितदादांनाही माहित होतं की राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ येईल तेव्हा फडणवीस हे मागे उभे राहणारे नेते आहेत आणि यामुळेच दोघांतलं अंडरस्टँडिंग हे मैत्रीच्याही पलीकडे गेलं होतं. राजकीय संस्कृती टिकवणाऱ्या या मैत्रीचाही शेवट तर झालाय, पण आता फडणवीसांना एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर जेव्हा जेव्हा कमी करायची असेल तेव्हा फक्त अजितदादांची साथ नसेल.